इथल्या आमदाराला चड्डी घालायला येत नव्हती तेव्हापासून मी चारचाकीमध्ये फिरतोय. ते म्हणते माझ्याकडे लय पैसे आहेत, मी निवडणूक लढणार आहे. त्या गाडी मर्सिडीजची गाडी ती CLS 450 एक गाडी घेतलेली आहे. ती माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आहे. ती माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आहे. एक गाडी घेतली, आता 14 गाड्या आहेत माझ्याकडे. एक गाडी घेतली ती फिरते आणि सगळ्यांना सांगते, जाते आणि गाडीचा नारळ पडते. कार्यकर्त्याला बोलते तुला देते. अरे साल्या, तू गाडी घेतलाय, तू बसणार आहे, तू फिरणार आहे आणि समोरच्या माणसाला दाखवतो तुम्ही काय घेतलं हे नव्हतं आहे. तुझ्यात आहे ना, सगळ्यांना एक एक गाडी देऊन टाक. नाही काय अडचण नाही, पैसे आहेत ना, नाही निवडणूक आहे, दलाचे सगळं आहे आमच्याकडे, सगळ्यांना एक एक गाडी देऊन टाक. तुझ्या गाडी येण्यानं त्याच्या जीवनात काय फरक पडणार आहे हे सांग. तुझी मर्सिडीज आधी 2.5 कोटीची मर्सिडीज तू घेतलीस म्हणून आमच्या बबनराव काळेंच्या जीवनात काय फरक पडणार आहे? आमच्या एखाद्या शेतकरी बांधवाच्या जीवनात काय फरक पडणार आहे? त्या टीकेला सोमवार सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. सर्व पत्रकार बंधूंचं आभार यासाठी व्यक्त करतो की काल धोंडीरामदादा वाघमारे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. ज्या आमदारांनी खऱ्या अर्थानं 90 ते 99 या कालखंडात जे आमदार होते, ज्या कालखंडात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने मान तालुक्याला पाणी पाहायला मिळालं, पाण्याचे अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले, त्या आमदारांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आपण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद. कालच आणखी एक घटना घडली. काल दहिवडी या ठिकाणी आपल्या मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी एका मीटिंगमध्ये अत्यंत शिवराळ भाषेत माझ्यावर टीका केली. आता खरं तर माझ्यावर टीका करण्याचा किंवा तिथं त्या बैठकीत तो विषय घेण्याचा काही संबंध नव्हता. त्यांना जर आपल्या कार्यकर्त्यांना काही सांगायचं होतं तर त्यांनी स्वतःबद्दल बोलायला पाहिजे होतं. परंतु काल त्यांनी असं बोलले की वरकुटच्या एका भाद्यारानं मर्सिडीज घेतलेली आहे आणि तो वरकुटचा भाद्यार सगळीकडे नारळ फोडत फिरतोय. तर थोडीशी पार्श्वभूमी या विषयाची तुम्हाला सांगतो. माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट 5 तारखेला म्हणजे 5 जूनला लोणंद फलटण रोडवर माझ्या एंडेवरचा ऍक्सिडेंट झाला. ती गाडी रणजित निंबाळकर माजी खासदार यांच्या एका कार्यकर्त्याच्या मुलानं माझ्या गाडीला मागून ठोकर मारली आणि त्या ऍक्सिडेंटमुळे गाडी माझी अपघातग्रस्त झाल्यानंतर मला दुसरी गाडी घेणं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळं मी नैसर्गिकरित्या दुसरी गाडी जी लवकर उपलब्ध झाली ती घेतली. असं काही कोणाला दाखवायला ती गाडी घेतलेली नव्हती. या घटनेची माहिती त्यांना नसेल तर त्याने आपल्या रणजित निंबाळकरांना फोन करून विचारावं. आता गाडी घेतली ही काही मोठी घटना नाही आणि कोणती गाडी घेतली ही त्याहूनही नगण्य गोष्ट आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर त्याची घरी पूजा होते. त्याचबरोबर आपल्याला जे मानणारा वर्ग असतो, कार्यकर्ते असतात, मित्रमंडळी असतात, तेही त्यांच्या घरी बोलवून गाडीची पूजा करतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि सर्वजण या गोष्टी करतात. तर त्याचप्रमाणे माझ्याही गाडीची पूजा झाली, लोकांनी फोटो स्टेटसला ठेवले. आता या गोष्टीचा इतका मोठा राजकीय विषय होता का की आमदारांनी 3 टर्म आमदार असलेल्या माणसाला तो विषय इतका गहन वाटला आणि त्याला बैठकीत ती गोष्ट सांगावी लागली. आणि सांगता सांगता यांचा माज इतका की माझ्या गाडीचा विषय काढताना ते असं म्हटले की 7 वर्षापूर्वी ही गाडी माझ्याकडे होती आणि अशा 14 गाड्या माझ्याकडे आहेत. तर आता नाईलाज असतो मला त्यांच्यावर बोलायची वेळ त्यांनी आणलीच आहे, तर मी त्यांना सांगू इच्छितो की 7 वर्षापूर्वी तुम्ही ज्या मर्सिडीजमधनं फिरत होता ती मर्सिडीज तुमच्या नावावर नव्हती. ती मर्सिडीज पोरे नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याच्या नावावर होती. त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही. तुमची लायकी मर्सिडीज घ्यायची नाही ही कशावरून सिद्ध होतं तर तुम्ही एक ऍफिडेविट 2019च्या इलेक्शनमध्ये जे इलेक्शन कमिशनला जमा केलं त्या ऍफिडेविट मध्ये तुम्ही 2015-16चा तुमचं इन्कम दाखवलाय 22,84,000. 16-17चा इन्कम आहे तुमचं 33,96,000 आणि 17-18चा इन्कम आहे 39,91,000 आणि 18-19चा इन्कम आहे 34,96,000. ही सगळी टोटल जरी 5 वर्षाची 4 वर्षाची एकत्र केली
तरी ती त्या किमतीत मर्सिडीज येत नाही. त्यामुळे तुमची लायकी मर्सिडीज घेण्याची नाही आहे. जर तुमची लायकी असती तर ती उत्पन्नातनं तुमच्या दिसली असती. आणि तुम्ही जे सांगताय ना 14 गाड्या माझ्या आहेत, आल्या कुठून? या 14 गाड्या अशाच भ्रष्टाचाराच्या पैशातनं आल्या का? त्यातला एक तर आता उघड केलेलंच आहे देशमुख बंधूंनी. तुम्ही मेलेल्या कोविडच्या रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाल्ले, त्याचे पैसे तुम्ही शासनाकडून बळकावलेले आहेत आणि त्या पैशातून हे घेतल्या का 14 गाड्या? अजून किती भ्रष्टाचार केलेले आहेत? महामंडळाची कामं असतील, अनेक कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांच्याकडून तुम्ही हप्ते घेता, त्यातनं गाड्या घेतल्या का? मायनीचं मेडिकल कॉलेज तर अख्खं तुम्ही बळकावले, त्यातलं काय विकून गाड्या घेतल्या का? तिथं तर इतके अघोरी प्रकार केलेत. मेलेले माणसाच्या नावची जमीन तुम्ही नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अत्यंत चोर आणि फ्रॉड असलेला तू माणूस आणि तू माझ्यावर टीका करतो. माझी जी गाडी घेतली ही माझ्या स्वकमाईतनं घेतलेली आहे आणि त्याचं स्टेटमेंट, त्याचं उत्पन्न माझ्या अकाउंटवर दिसतं, माझ्या रेकॉर्डला दिसतं. तुझ्या ज्या 14 गाड्या आहेत त्याचं रेकॉर्ड तू आणून दाखव आणि मग माझ्याशी बोल. तुझी ती लायकी नाही आणि पात्रताही नाही. दुसरा विषय तुला सांगतो, तू आधीपासून लय गर्भश्रीमंत असल्याचा जो सांगतो कळवळा करतो ना, तर तू जेव्हा 3 वर्षाचा होता ना, जेव्हा तुला चड्डी घालता येत नव्हती, तेव्हा माझ्या घरात 4 व्हीलर होती. तुझ्या घरात जेव्हा मोटरसायकल सुद्धा नव्हती ना, तेव्हापासून मी 4 व्हीलर पासून मध्ये फिरतोय माझ्या जन्मापासून. आणि ती गाडी आजही माझ्या दारात उभी आहे. तिचा नंबर आहे MTM 3851. तू जाऊन रजिस्टर RTO ऑफिसमध्ये चौकशी कर, म्हणजे तुला कळेल की तिचं रजिस्ट्रेशनचं वर्ष आहे 78 आणि तेव्हा तू 3 वर्षाचा होतास. त्यामुळं तू हे जो माज करतोय ना पैशाचा, तो माज करू नको. आणि तुला जो माज आहे ना की मान तालुक्यातनं 23,000 मतं जास्त पडलीत, ती पैशावर पडलेली मतं आहेत. ती काय तुझ्या कर्तृत्वाचा भाग नाही. आणि जर तू पैसे वाटले नाही तर तू स्वतः ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये सुद्धा निवडून येऊ शकत नाही. गेले 3 टर्म तुझं इलेक्शन मान तालुका बघतोय आणि मान तालुक्यामध्ये तू निव्वळ पैशावर निवडणुका जिंकलेल्या आहेत. आणि तुझ्या ह्या सगळ्या कर्तृत्वामुळं अख्खं पश्चिम महाराष्ट्रातले भाजप बदनाम झाले, RSS बदनाम झाले. RSSच्या बॅड बुकमध्ये असलेला हा नेता आहे आणि ह्यानं अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपला अक्षरशः बदनाम केले. त्याच्यामुळे 2 खासदार, माढा आणि सोलापूर हे 2 खासदार ह्याच्यामुळे पडले. त्यामुळे भाजपला सुद्धा ह्यानं वेठीस धरले. देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं, त्यांच्यावर फोटो काढून इथं अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या, असले प्रकार हे करते. सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ह्याने वेठीस धरून इथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करायचं हा काम करतो. आणि ह्यानं माझ्यावर असल्या भाषेत बोलण्या इतपत त्याची पात्रता नाही. 3 वेळा आमदार निवडून आला म्हणजे काय मोठा तीर मारला नाही. पैसे वाटून हा निवडून आलेला आमदार आहे. तो काय स्वकर्तृत्वावर आणि त्याच्यावर लय प्रेम आहे लोकांचं म्हणून आलेलं नाही. दुसरी गोष्ट, तो भाषणात असं बोलला की माझ्या कार्यकर्त्यांना 50 मतं जरी कमी पडली तरी माझ्याकडे यायची लाज वाटते. अरे असं असतं कारण तू कार्यकर्त्यांना शिव्या देतो. स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिव्या देणारा हा नेता आहे. आणि हे कार्यकर्ते सुद्धा हे सोडणार नाही त्याला. येणाऱ्या 2-3 महिन्यात त्याला ह्याची लायकी त्याचेच कार्यकर्ते दाखवून देतील. कारण ते स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिवीगाळीची भाषा वापरतो. त्यामुळं येणाऱ्या काळात मान तालुक्याची जनता, म्हणजे जवळपास या इलेक्शनमध्ये 85,000 लोकांनी त्याच्या पैशाला भीक घातली नाही. इथंच खऱ्या अर्थानं मान तालुक्याची जनता किती स्वाभिमानी आहे हे दिसतं. आणि येणाऱ्या 3 महिन्यात या मान तालुक्याची जनता ह्याला ह्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्याचा जो माज आलेला आहे ह्याला, तो माज हे मान तालुक्याची स्वाभिमानी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता त्यानं फक्त गाडीचा विषय काढला म्हणून थोडक्यात मी पत्रकार परिषद इथेच संपवतो. त्याची सगळी पिल्लावळ, अंडी पिल्ली त्याच्या जन्मापासूनची आतापर्यंत सगळी माझ्याकडे आहे. योग्य वेळी त्याला एक्सपोज करायचं काम मी माझ्या पद्धतीनं करीन. आजपर्यंत त्याच्यावर मी एकाही शब्दानं टीका केली नव्हती. माझ्या पद्धतीनं मी राजकारण करत होतो. त्यानं विनाकारण चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर डाग उठवलेले आहेत. आता त्याला माझ्याशी थेट लढावं लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत तो खूप बोललाय की वरकुटचे 2 गडी असे फिरतात आणि तसे फिरतात. उमेदवार कुणी असू द्या, वरकुटमध्ये या अगोदर तो 3 वर्षाचा असल्यापासून 15 वर्ष आमदारकी वरकुटकरांनी भोगलेली आहे. त्याच्यात 2 वेळा सभापती पद होतं. महाराष्ट्र राज्याच्या वॉटर सप्लाय बोर्डच्या अध्यक्ष म्हणून माझ्या वडिलांनी काम केले. अनेक पाणी पुरवठा योजना त्या काळापासून त्यांनी मंजूर करून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यानं मला राजकारण शिकवण्याची गरज नाही. खरं तर मी राजकारणात नव्हतो, मी अपघातानं राजकारणात आलो. माझे भाऊ
स्वर्गीय वसंतराव जगताप हे मान तालुक्याचे उपसभापती होते. त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यामुळे मी अपघातानं राजकारणात आलो. पण राजकारणात आता आलोच आहे, तर तुझी गाठ माझ्याशी आहे एवढं तू लक्षात ठेव. तुला आता सुट्टी नाही आणि या मान तालुक्याची जनता तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमच्यापैकी कुणीही उभा राहू दे, तो जिंकणार आहे आणि तू पडणार आहे. आणि वरकुटकरांचा तू जो अपमान केलाय त्या अपमानाचा बदला ही वरकुटकर आणि संपूर्ण पंचक्रोशीची जनता आणि हा संपूर्ण मान तालुका घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं तू लक्षात ठेव. धन्यवाद. आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.